शान हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जी अविरत इंटरनेट न्यूजवर मी श्रद्धा सामंत आपले स्वागत करते। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। वर्षभर बंद असलेली पालिका व्यायामशाळा पुन्हा सुरू करण्याचे आदेश महापौर कल्याणी पाटील यांनी दिले। महापालिकेच्या डोंबिवली क्रीडा संकुलातील व्यायामशाळा वर्षभरापासून बंद आहे। ही शाळा सुरू करण्यासाठी मनसेच्या शिष्टमंडळाने गुरुवारी महापौर कल्याणी पाटील यांची भेट घेतली होती। त्यानंतर महापौर कल्याणी पाटील यांनी शुक्रवारी क्रीडा संकुलाची पाहणी करून व्यायामशाळा सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत। क्रीडा संकुलातील व्यायामशाळा सर्व सोयी सुविधांनी युक्त आहे। त्या ठिकाणी व्यायामासाठी लागणारे सर्व साहित्य व साधन सामुग्री उपलब्ध आहे। वर्षभरापासून ही व्यायामशाळा बंद असल्याने त्याचा लाभ नागरिकांना मिळत नव्हता। त्यामुळे खासगी जिमखान्यात व्यायामशाळेची फी लाखो रुपये आहे। महापालिकेच्या व्यायामशाळेचा उपयोग नागरिकांना व्हावा अशी मागणी करण्यासाठी मनसेचे शहर अध्यक्ष राजेश कदम यांच्यासह गटनेता सुदेश चुडनाईक, नगरसेवक राहुल चितळे, मनोज घरत, सागर जेथे, वेद पांडे, दीपक शिंदे, पवन पाटील, रवी गरुड या मनसेच्या शिष्टमंडळाने महापौरांची भेट घेऊन त्यांच्याकडे व्यायामशाळा सुरू करण्याची मागणी केली होती। डोंबिवली पश्चिम येथील भागशाळा मैदानात जल्लोष 2015 या कार्यक्रमाची 6 फेब्रुवारी रोजी सुरुवात झाली। हा कार्यक्रम 15 फेब्रुवारी पर्यंत आहे। डोंबिवली पश्चिम येथील नागरिक ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट बघत होते तो कार्यक्रम जल्लोष 2015 शुक्रवारी 6 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी पर्यंत सुरू होणार आहे। या कार्यक्रमाची सुरुवात शुक्रवार 6 फेब्रुवारी रोजी करण्यात आली। या कार्यक्रमाच्या सुरुवातीस स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तसेच स्वर्गीय मासाहेब मीनाताई ठाकरे व धर्मवीर स्वर्गीय आनंदगिरी यांच्या पूज्यतुल्य फोटोस हार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले। यात नगरसेवक जनार्दन म्हात्रे, कोकण महोत्सवाचे जाधव साहेब तसेच विभाग प्रमुख सोपान पाटील, उपविभाग प्रमुख तुषार शिंदे, युवा विभाग अधिकारी राहुल म्हात्रे यांनी प्रामुख्याने भाग घेतला। तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाखा प्रमुख श्रीकांत बिरमुळे, उपविभाग प्रमुख अनिल भोईर तसेच महिला विभाग संघटक अस्मिता खानविलकर, उपविभाग संघटक केतकी पवार, शाखा संघटक मंदाकिनी भावे इत्यादी उपस्थित होते। यावेळी व्यासपीठावर अनेक बाल कलाकारांनी नृत्य सादर केली तर मनोरंजनात्मक नाटकही सादर झाले। या जल्लोष 2015च्या पहिल्याच दिवशी अनेक स्टॉल सुरू दिसले। यात प्रामुख्याने लोणचे, आवळा, मुरंबा तसेच ड्रायफ्रूट्स, गरम मसाले तसेच शौकीन लोकांसाठी पानाचे दुकान, मुखशुद्धीचे, बडीशॉपचे अनेक प्रकार इत्यादी दुकाने होती। काही दुकाने अजून लावणीमध्येच मग्न होते असे दिसत होते। पहिल्या दिवशी उपस्थित महिलांमध्ये डिझाईन साडीचा लकी ड्रॉ काढण्यात आला। यात विजया नामक महिलेस ही साडी देण्यात आली। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक व विनोदी कलाकार प्रवीण उर्फ शिवा गायकवाड यांनी केले। कल्याणात चिंचपाडा परिसरात भंगाराच्या दुकानास आग, मात्र जीवितहानी टळली। शुक्रवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी कल्याण पूर्वेच्या चिंचपाडा भागातील मॉडेल कॉलेज जवळील भंगाराच्या दुकानास अचानक रात्र 3 वाजता प्रचंड आग लागली। संपूर्ण दुकान आगीमध्ये सापडले गेले, मात्र सुदैवाने जीवितहानी टळली। या घटनेची माहिती मिळताच स्थानिक रहिवासी गोळा झाले व त्यांनी लगेच 101 नंबरवर दूरध्वनी करून संपर्क साधला। वरील घटना सांगितली, मात्र समोरून आमच्याकडे सध्या अग्निशमन दलाच्या गाड्या उपलब्ध नाहीत असे उत्तर देण्यात आले। पोलिसांनाही वारंवार संपर्क करून ते घटनेच्या तासाभरानंतर उपस्थित झाले, तर अग्निशमनची गाडी ही घटनास्थळी आली तोवर अग्नीने रुद्ररूप धारण केले होते। आजूबाजूचा परिसरही तिने भक्ष्य बनवण्यास सुरुवात केली होती। अग्निशमन व रहिवाशांच्या अथक प्रयत्नाने ही आग आटोक्यात आणण्यात आली। हे सर्व सकाळच्या 5 वाजेपर्यंत चालू होते। या भंगारवाल्याच्या निष्काळजीपणामुळेच हे घडले आहे, त्यामुळे त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक रहिवासी करत आहेत। कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी घेतलेल्या गावांचा विकास आराखडा तयार नसल्याने खासदारांनी अधिकाऱ्यांची कान उघडणी केली। गावाचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने देशातील सर्व खासदारांनी प्रत्येकी किमान 3 गावे दत्तक घेण्याच्या योजनेचा गाजावाजा झाला। मात्र प्रत्यक्षात दत्तक गावाचा विकास करण्याची वेळ आली तेव्हा मात्र विविध विभागातील अधिकाऱ्यांची झोप अजूनही पूर्ण झाली नसल्याचे दिसून आले। आज शनिवारी कल्याण ग्रामीण भागातील नागाव, मोकाशीपाडा, भंडारली आणि गोटेघर ग्रुप ग्रामपंचायती कार्यालयाच्या आवारात दुपारी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे
आमदार सुभाष भोईर, तहसीलदार आणि विविध विभागातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विकासाच्या विषयावर सभा झाली। या सभेत आलेले अधिकारी हातात फक्त फाईल्स घेऊन शायनिंग करीत असल्याचे दिसले। खासदार डॉक्टर शिंदे यांनी गावाचा विकास आराखडा तयार नसल्याचे पाहून अधिकाऱ्यांची कान उघडणी केली। गावाचा विकास होण्यासाठी कोणते काम कोणत्या योजनेत येते याची माहिती घेणे महत्त्वाचे आहे असेही सभेत सांगितले। गावाचा विकास शाळेपासून करणार असून शहरात त्याप्रमाणे ई लर्निंगचे वर्ग आहेत, त्याप्रमाणेच येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतही ही सोय निर्माण करू। तसेच योजनांची माहिती मिळावी म्हणून गावात जनजागृती होणेही तितकेच महत्त्वाचे आहे। त्यासाठी या गावात योजनांची माहिती देण्यासाठी कार्यशाळेचे आयोजनही करण्यात येणार आहे। सभेत सरपंच बाळाराम पाटील आणि उपसरपंच शक्ती पाटील आदींसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते। केंद्र सरकारकडून आदर्श ग्राम योजनेकरता वेगळा निधी नसल्याची खंत या सभेत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केली। 5 कोटी रुपये खासदार निधी असून 6 विधानसभा मतदारसंघ आहेत, त्यामुळे या निधीतूनच दत्तक घेतलेल्या नागाव गावांचा विकास करावा लागणार आहे। त्यामुळे गावातील प्रत्येकाने गावाच्या विकासाकरता हातभार लावावा असेही मत त्यांनी व्यक्त केले। या होत्या आजच्या सविस्तर घडामोडी। पुन्हा भेटू याच ठिकाणी, तोपर्यंत धन्यवाद।